सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची भूक, एकच ठिकाण, ठाकरे हॉटेल. चारफाटा रोड कर्जत येथे गरमागरम वडापाव, मिसळपाव, पावभाजी, मसाला डोसा, विविध प्रकारची भजी आणि बरंच काही तुमच्या सेवेत. आजच भेट द्या किंवा संपर्क करा. ठाकरे हॉटेल, चव, गुणवत्ता आणि आपुलकी. नवी मुंबई महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे यांच्यावरती नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये FIR झाला, त्या बाबतीत आज पत्रकार परिषद होती. आम्ही पोलीस आयुक्त, गृहमंत्री, आमचे नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तसेच पोलीस आयुक्त, सहाय्यक आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस सगळ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. 2 दिवसापूर्वी सहाय्यक आयुक्त भुजबळ साहेब यांनाही भेटलो, त्यांच्याही चर्चा झाली. त्यांनाही सांगितलं, साहेब आपण चुकीच्या पद्धतीने FIR मध्ये गाडे यांचं नाव लिहिलेलं आहे. आपण गाडे हे नाव आणलं कुठून? त्यांनी सांगितलं महापालिकेने दिले. तर महापालिकेचा कागदही मी त्यांना दाखवला की महापालिकेच्या कागदामध्ये कुठेही उल्लेख नाही की गाडे यांच्यावरती गुन्हा दाखल करा म्हणून, कुठेही नाहीये. आम्ही कळवतो, अहवाल करून आम्ही तुम्हाला कळवतो असं दिले. पण तरी पण पोलिसांनी का यांचं नाव घेतलं, राजकीय दबावापोटी घेतलं का, याविषयी ही पत्रकार परिषद होती. याविषयी आम्ही पोलीस आयुक्तांना तक्रारी केली की बाबा ज्यांनी गाडे यांचं नाव टाकलं तर संबंधित पोलीस स्टेशनचे अधिकारी यांच्यावर कारवाई करा आणि 2 ते 5 दिवसात भुजबळ साहेबांनी सांगितलं आम्ही यांचं नाव वगळण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. जर ते प्रयत्न नाही झाले तर आम्ही थेट पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलन, सर्व कर्मचारी अधिकारी आंदोलन करणार. ज्यांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला त्या कुटुंबाशी तुम्ही संपर्क साधा? कुटुंबाशी संपर्क साधून आमच्या शिवसेने नेते आमचे किशोर पाटकर साहेब शिवसेने जिल्हा प्रमुख आहेत, त्यांनी मदतही केली ना. त्यांनी जर केलं ना, आम्ही त्यांना मदतही केली आहे आमच्या पक्षाच्या माध्यमातून. मदत करणं आणि त्यांनी जे गाड्यांवरती जो आरोप केला गेलेला आहे त्याचे ते कोणाच्या दबावाखाली केला, राजकीय दबाव? आता ते कसं आहे, त्यांना मी संवाद साधणं त्या कुटुंबाशी योग्य नाहीये. कारण की त्यांना जी मदत करायची केली आणि त्यांना पण माहिती आहे, आणि त्यांना माहीतच नाही की गाडीवर करायचं का त्या आयुक्तांना करायचं. मग त्यांनी जर करायचं होतं मग आयुक्तांवर करायची होती आणि पोलिसांनी करावं होतं. कोण माहीत नाही ना. नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल असं यायला पाहिजे होती बातमी. मग ती का नाही आली? कार्यकारी अभियंताच का आले? ती यायला पाहिजे होते नाव, त्यांचं नाव यायला पाहिजे. जबाबदार नवी मुंबईमध्ये घटना घडली तर पहिला जबाबदार कोण असतो? आयुक्त, महापौर. मग त्यांचं नाव लिहायला पाहिजे होतं, महापौरावर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. मग का नाही केलं? संबंधित बाबा महापौर, प्रथम नागरिक महापौर जबाबदार, प्रथम नागरिक आयुक्त जबाबदार, त्यांच्यावर करायला पाहिजे होता. मग कार्यकारी अभियंता गाडीवरच का? या संदर्भात आम्ही पोलिसांनी निवेदन खुलासा मागितलेला आहे आणि नाही जर केलं तर आम्ही तीव्र आंदोलन आम्ही संघटनेच्या माध्यमातून करणार आहोत. त्या दिवशी 2 दुर्दैवी घटना घडलेल्या, त्याच्यामध्ये असं होतं की प्रत्येक पक्षांनी आंदोलनं वगैरे केली, त्याचं प्रेशर आयुक्तांवरती आलं होतं म्हणून. बघा, घटना पावसाळ्यामध्ये घटना घडत राहतात, प्रेशर येणार. प्रत्येकाचं पक्षाची भूमिका असते, तो आंदोलन करतो. पण मी तुम्हाला सांगतो, हे आयुक्त आणि सत्ताधारी हे एकत्र आहेत. हे फक्त दाखवतात की बाबा विरोधक आम्ही या गटाचा त्या गटा, अजिबात नाही. संगनमतानेच कारवाई करतात ते. टार्गेट केलं ना. आता मी असं म्हणताय की आयुक्तांवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता, अन्य कोणाला. उद्या आयुक्तांवर गुन्हा दाखल केल्यानंतर एखादी व्यक्ती पुढे येऊन सांगेल की आयुक्तांवर गुन्हा दाखल केला हे चुकीचं आहे, आणखी कोणावर तरी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, कोणतरी त्याच्या बाजून आणखी कोणतरी येईल. मग या सगळ्या गोष्टीला जबाबदार नक्की कोण आहे? आणि त्यालाच जोडून एक आहे. मग त्या 2 मुलींना शॉक लागला, उद्या त्या मुलींचा तुम्ही असं म्हणताय की यांच्यावर गुन्हा दाखल झाला म्हणून डिप्रेशन मध्ये येऊन आत्महत्या करतील, पण या मुलींचा मृत्यू झाला असता मग त्याला जबाबदार कोण? गाडे, आयुक्त की तुम्ही कोण? बघा, संबंधित जो अधिकारी तो दोषी असेल त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. मी स्वतः उभा राहील, बाबा नाही संबंधित अधिकारी आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण ही कारवाई झाली ती आक्षेपोटी. जर कार्यकारी अभियंता दोषी आहे, मग खालचे अधिकारी काय करतात? मग खालच्या अधिकाऱ्याला तुम्ही जबाबदार नाही धरत. मग ज्या तिथे भावना पगाराला तुम्ही डायरेक्ट निलंबित करता, मग त्यावेळेलाच मग तुम्ही मुख्य आरोग्य अधिकारी त्यांना निलंबित करायला पाहिजे होतं, अतिरिक्त आयुक्तांना निलंबित करायला पाहिजे होतं. इथे गाड्याच्या ऐवजी शहर अभियंत्यांना निलंबित करायला पाहिजे होतं. मग काय निलंबित शहर अभियंत्याला केलं नाही? असा प्रेशर तरी काय होता की मग ते सांगतो ना.
हा आयुक्त आणि सत्ताधारी दोघांनी मिळून केलेला ही कारवाई आहे. पण एका शासकीय अधिकाऱ्याबरोबर राजकीय दबाव आणण्याचा प्रश्न कुठे? मग आता तेच शोध घेतील ना. मग तेच आमचं म्हणणं आहे. तुम्ही पोलिसांना आमचं तेच म्हणणं आहे, तुम्ही प्रवीण गाडे नाव शोधलं कुठे, शोधलं कसं आणि आलं कसं, आणि तुम्ही कुणाच्या सांगण्यावरून हे केलं आम्हाला कळवा. एका शासकीय अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करताना साहेब, शासकीय अधिकाऱ्याला जरी जेव्हा आतमध्ये साधे कंप्लेंट घेताना त्या डिपार्टमेंटवरला कळवावं लागतं, त्याची परवानगी घ्यावी लागते. या पोलिसांनी तसं केलंय का? सरळ सरळ याच्यामध्ये दिले बघा, आम्ही तपास करून तुम्हाला नाव कळवू. मग कसे प्रवीण गाडीवरती तुम्ही गुन्हा दाखल करू शकता? आज सर्व वृत्तपत्रामध्ये त्याची बातमी आले, प्रवीण गाडीवरती गुन्हा दाखल. याला जबाबदार कोण? यासाठीच आम्ही हे सगळं आज खुलासा झाला पाहिजे ना, खुलासा देण्यासाठी आम्ही बसलोय. सर, तुम्ही बोलता की पोलिसांवरती पण राजकीय दबाव आहे, तर तुम्हाला वाटतं का की त्या राजकीय दबावातून पोलीस नाव मागे घेतील किंवा काय? अरे दबावाखाली नाव घेऊ नाही घेऊ, पण आमचं आंदोलन चालू राहील ना. आम्ही आमचं काम करणार आहे की नाव मागे घ्या म्हणून आम्ही करू, कोर्टात जाऊ किंवा बाबा काय. आणि तुमचा आरोपच सिद्ध नाही, तुम्ही एफआरएम नाव कसे उद्या तुम्ही पत्रकार एखादी बातमी लावली, उद्या जर त्यांना वाटलं अरे या पत्रकाला अडचणी जाण्याचं नाही साहेब, याने बातमी लावल्यामुळे घटना घडली असेल, तुम्ही याच्यावर गुन्हा द्या, गुन्ह्याचं नाव गुन्ह्यात दाखल करा. अरे आज काय चाललंय काय? म्हणजे गृहमंत्री यांनी लक्ष घालावं की एका शासकीय अधिकाऱ्यावर कशा पद्धतीने हे गुन्हा दाखल करायचं काम नेरूळ पोलीस स्टेशनला होतं. साधं तुमच्या या प्रश्नाला मी उत्तरतो. काही दिवसांपूर्वी आयुक्तांनी डायरेक्ट अभय जाधव याला टार्गेट केलेलं. मग त्यावेळेला आम्ही पत्र व्यवहार केला, आरडाओरडा केला, त्यावेळेला आयुक्तांनी थांबवलं सगळं. काय तर अभय जाधवची काय चुकी होती? अतिक्रमणचं बांधकाम होतं, टाउन प्लॅनिंगचा विषय होता, त्या दोषी आयुक्तांनी यांना धरलं की अभय जाधवला. अरे अभय जाधव काय, टाउन प्लॅनिंगचा विषय होता, तू टाउन प्लॅनिंगच्या अधिकाऱ्यांना दोषी धर. याला काय ते झाला वाद. त्यानंतर तुम्ही सभागृहात बघितलं असेल कोण महापौरपती कसे ओरडत होते. म्हणजे त्यांनी टार्गेट केलं, मागासवर्गीय अधिकारी टार्गेट करायचं. सत्ताधारी ते सांगतो ना, सत्ताधारीने आयुक्त, म्हणजे आयुक्तांना अभय जाधवला टार्गेट करता नाही आलं, त्यांनी यांच्या माध्यमातून केलं. आणि राजकीय पक्षाला सांगायचं आंदोलन तुम्ही करा. हा सगळा खेळ आहे, हे आयुक्त आणि सत्ताधारी करत आहेत. हा आमचा थेट आरोप आहे. भाजप एससी एनटीच्या विरोधात आहे, पूर्ण क्लिअर कट दिसतंय साहेब. गाड्यांचा काय संबंध या आणि पोलीस डिपार्टमेंट पण त्यांचा नेता, त्यांचा मुख्य जो आहे तो पोलीस डिपार्टमेंटचा मुख्य आहे. मग हे गाडे हे नाव कसं येतं याच्यावर कळतं ना. म्हणजे जर आज तो ऍडिशनल सिटी इंजिनियर झाला असता, त्याला त्याच्यापासून वंचित ठेवलं. गाडेला ऍडिशनल सिटी झाला, त्याला त्याच्यापासून वंचित ठेवलं. अभय जाधवला उपायुक्तापासून वंचित ठेवलं. अधिकाऱ्यांमधलं राजकारण आहे का? अधिकाऱ्यांमध्ये नाही, आयुक्तांचं राजकारण आहे. आयुक्त आणि सत्ताधारी हे मिळून सगळं साठलोट करतात. त्या माणसाला कसं बाजूला काढता येईल. म्हणजे थेट आरोप आहे की भारतीय जनता पार्टी आणि इथले शासन जे आहे संगनमताने आणि एसटी संयुक्तपणे एसटी आणि एसटी अधिकाऱ्यांना टार्गेट करत आहेत. आता माझ्या संघटनेमध्ये सर्व समाजाची लोक आहेत, सर्वजण, आणि सगळ्यात जास्त अधिकारी माझ्याकडे आहेत. मी तुम्हाला दाखवू शकतो पावती सकट. पण आता इतर संघटना आहेत, का उभे राहत नाहीत? एखाद्या कर्मचाऱ्याला निलंबित करतात, मग का उभे राहत नाही सांगा बरं? घटना दुर्दैवी आहे. घटना ते माझ्या घरामध्ये पण घडू शकते, तुमच्या घरामध्ये घडू शकते, कुणावरही वेळ येऊ शकते पावसाळ्यामध्ये. पण त्या जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करायला पाहिजे. पण तुम्ही जाणून बुजून एखाद्या विशिष्ट अधिकाऱ्याला टार्गेट करण्यासाठी तुम्ही काम करताय. तुमचा अखेरचा इशारा काय असेल? बघा, मी प्रशासनाला सांगितलं, आता आमचा पोलीस डिपार्टमेंटचा विषय आहे. पोलीस डिपार्टमेंटने एफआयआर मध्ये नाही नाव घेतलं, मागे नाही घेतलं, तर आम्ही पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलन आम्ही करणार आहोत. आमचा तो इशारा. आणि आम्ही आयुक्तांना सांगितलंय आपण चौकशी करा, चौकशी आधी नाही तर गाडीचं निलंबन करा म्हणून त्यांना पण आम्ही टाइम दिलाय. आंदोलनात सगळे अधिकारी सहभागी हा पूर्ण 100% होणार बघा तुम्ही. कारण की कुणावर वेळ येईल या अधिकाऱ्यांवरती. आणि मी तिथे कपडे काढून उपोषणाला बसेल मी तिथे पोलीस स्टेशनच्या बाहेर. पोलिसांना किती दिवसाची वेळ दिलेली आहे? आता पोलिसांना आज पण निवेदन दिलं, शनिवारी पण स्वतः एसीपी भुजबळांशी आमची चर्चा झाली, तर त्यांनी आज सांगितलंय 2 ते 5 दिवसाची मला वेळ द्या, आम्ही यांचं नाव काढण्यासाठी बघू कसं काय. अरे म्हणलं तुम्ही बघा, आमच्याकडे पुरावे सगळे आहेत. माजी महापौर सुद्धा जेडी सुतार जे शिरोण्याचे नेतृत्व करतात, काही त्यांचा राजकीय दबाव तर नसावा याच्यामध्ये. आता माझी महापौर आहे का आजी महापौर आहे हे पोलीसच सांगतील.
आणि मग आम्ही पोलिसांना सांगितलं तुम्ही 2 दिवसात FIR मध्ये नाव कमी करा, वगळा, नाहीतर आम्ही आंदोलन करणार. आणि आम्हाला कळू द्या की राजकीय दबाव कोणाचा आहे. राजकीय दबाव कळलाच पाहिजे, कारण की अशाने अधिकारी कोणी काम करणार नाही. आज ज्यावेळी महापालिका कळवते तुम्हाला की आम्ही या महापालिकेच्या पत्रावर त्यांनी केले. मी तर एका अधिकाऱ्याला विचारलं, साहेब नाही ते अधिवेशनात कळवलं असेल नाव, अधिवेशनात नाव कळवलं की प्रवीण गाडेंना निलंबित केलं म्हणून आम्ही त्यांचं नाव टाकलं. म्हणजे जर पालकांनी नाव नाही सांगितलं प्रवीण गाडे म्हणून, तर पालकांना सांगायचं, पालक डायरेक्ट बोलले असते ना आयुक्तांवरच करा म्हणून. मग मी त्यांना म्हणलं, साहेब आपण जबाबदार अधिकारी आहात, तुम्ही डायरेक्ट आयुक्तांवर करायचं होतं ना. बाबा संबंधित नवी महापालिका आयुक्त कैलास शिंदे हे जबाबदार आहेत, हे करा ना तुम्ही तसं. मग कैलास शिंदे जबाबदार का नाही धरत तुम्ही? मग एखादा एक दलित समाजाचा अधिकारी ह्याला टार्गेट करण्याचं सत्ताधारीने आयुक्त काम करत आहेत. म्हणजे तुम्ही म्हणताय गाडे दोषी नाही? बघा, गाडेचा दोष सिद्ध झालाय का? गाडे हे झोन 1चे कार्यकारी अभियंता आहेत. झोन 1चे त्यांच्या नेरूळ विभागामध्ये जेई डिपोटी आहेत, वाशी विभागामध्ये आहेत, बेलापूर. आणि जर खरोखर तर दोषीचा अहवाल येऊ दे ना, असेल तर करा ना कारवाई. पण त्याच्या अगोदरच बरं महापालिका कारवाई करते, महापालिकेने त्याने केलं, मग पोलिसांनी नाव कसं काय घेतलं? हे पोलीस गुन्हा कशी नोंदवू शकतात? पोलिसांना गुन्हा नोंदवायला महापालिकेची परवानगी तर लागते. डॉक्टरांवर कारवाई करावं म्हणून शिवसेनेसह राजकीय पक्षाने आयुक्तांवर प्रशासनावर दबाव आणला होता. अब दबाव आता बघा, प्रत्येक जण पक्ष, पत्रकार महोदय, प्रत्येक जण पक्षाचा कार्यकर्ता त्याच्या अँगलने विचार करून करत असतो की बाबा ह्याच्यावर काही पक्षाच्या लोकांनी सांगितलं आत्ताच्या आता निलंबन आमचं झालं पाहिजे, आणि आयुक्त निलंबनाची ऑर्डर ते हातात देतात. म्हणजे आता हा दबाव समजायचा की संगनमत समजायचं? राजकीय दबाव का? आयुक्त सांगतात त्या राजकीय पक्षांना की बाबा आंदोलन करा तुम्ही याच्या विरोधात. म्हणजे हे सगळं मिळून जाळून हे मिलेजुले काम आहे. आणि सत्ताधारी आणि आयुक्त हे एकत्रच आहेत. कामगार संघटना येणाऱ्या का आता ते त्यांनी सांगितलंय 2 दिवसाचा वेळ द्या, ते काम काढायचं काम नाही केलं तर बघा कोर्टाचा मार्ग पण आम्ही अवलंबू. आंदोलन पण करायचं आम्ही मागे हटणार नाही. पण आम्ही 2 दिवस वाट पाहणार आहे. आणि कारवाई नाही झाली तर स्वतः आम्ही रस्त्यावर उतरून आम्ही पोलिसांना दाखवू की बाबा संबंधित आपण चुकीच्या पद्धतीने काम केले. उद्या त्या माणसाने उद्या बदनामी पोटी जर आत्महत्या केली, काय केले, याला जबाबदार पण पोलीस असतील. आज त्याची एवढी मोठी बदनामी झाली फक्त त्यांच्या चुकीच्या कारणामुळे झाली. मग याचं भेटून आम्ही सर्व मुख्य गृहमंत्र्यापासून एकनाथ शिंदे सगळ्या पद्धतीने आम्ही निवेदन वगैरे दिलेले आहे. आणि तेच विषय खुलासा करण्यासाठी मी आज तुमच्याशी म्हणजे हा संवाद साधतोय. कारण की महापालिकेचं पत्र पण आहे 8/7चं पत्र आहे. त्या पत्राच्या आधारे त्यांनी केले, त्याच्यात कुठेही प्रवीण गाडे हे नाव नाहीये. बरं, या ठिकाणी ज्या वेळेला अधिवेशन चालू होतं त्या काळात घटना घडली म्हणून तुम्ही हे करून डायरेक्ट संबंधित डायरेक्ट थेट अधिकाऱ्याला डायरेक्ट निलंबन करणार. आज चौकशी करायला खाली असत ना, जेई डीई आहेत खालचे संबंधित अधिकारी, ठेकेदार असू शकतो. मग तुम्ही चौकशी नाही केलं, डायरेक्ट मुख्य अधिकारी नाही तुम्हाला तुमचे मोठेपणा दाखवणे अरे तुम्ही स्वतः निष्क्रिय दिसताय. एक अधिकारी, तुम्ही एवढे अधिकारी नाराज आहेत, कर्मचारी नाराज आहेत की एवढे नाराज आहेत की काम करू शकत नाही, एवढा दबाव टाकतात, कुणालाही उठणार, गाडीत बसवणार, चल हे काय पडले, अरे काय तू माहिती घे कुठल्या विभागाचं काय काम आहे, काय याचा निलंबनाची ऑर्डर काढा. काय एक सांगणार निलंबनाची ऑर्डर काढा, एक सांगणार थांबवा, एक सांगणार करा. म्हणजे राजकीय काम कशी करणार लोक? काम आमचं अधिकारी कर्मचारी काम याच्या अगोदर असे आयुक्त नव्हते. आयुक्त स्वतःची कातडी बचावतात. पूर्ण कातडी म्हणजे अतिक्रमणामध्ये पण तेच, अतिक्रमण विभागामध्ये पण तेच आहे ना. अतिक्रमण एवढ्या लोकांना नोटीस काढतात म्हणतात, ते स्वतः जबाबदार नाहीत काय? आज त्या अतिक्रमण विभागामध्ये आता सुप्रीम हायकोर्टाची नोटीस असताना पण ते सेक्टर 16ची बिल्डिंग पाडायला किती त्रास झाला. कर्मचारी उद्या पाडतील, हेच राजकीय दबावावर नाही. थांबवा, ह्याचा फोन आला, अरे राजकीय आमच्या कर्मचारी अधिकारी मोकळीक द्या, बघा कशा तोडतायत. आज हेच गोष्ट जेव्हा आयुक्त बोलतात त्यावेळेला काय झालं, नाही थांबा वरून दबाव आहे. मग आयुक्त जबाबदार नाही का? आयुक्तांनी स्वतःचं पण नाव टाकायला पाहिजे होतं. याच्या अगोदरचे आयुक्त यांचं पण नाव टाकायला पाहिजे होतं. आयुक्त स्वतःची कातडी वाचवतात आणि कर्मचाऱ्याला दोष नाही, मी यांना कारवाई करणार, त्यांच्यावर कारवाई करणार. हे काय म्हणजे हा कर्मचारी अधिकाऱ्यांशी व्यवस्थित त्यांचा संवाद नाही आणि जाणून बुजून टार्गेट करण्याचं काम यांचं. कुठेतरी घरात जर बायकोवर भांडण झाल्यानंतर मानसिक संतुलन बिघडतं, असं हे आयुक्तांचं संतुलन बिघडलेलं आहे. आणि त्यात ते सत्ताधारी आणि दोघे आपल्याला फक्त दाखवतात मी ह्या गटाचा त्या गटाचा, अजिबात नाही. दोघे मिळून कार्यक्रम करत आहेत हे सगळा. प्रवीण गाड़े के ऊपर केस दर्ज हुआ है, उसके बाद आप लोगों का क्या
देखिए 11 जुलाई के न्यूज़पेपर में एक न्यूज़ आई, प्रवीण गाड़े कार्यकारी अभियंता नवी मुंबई महानगर पालिका, उनके ऊपर FIR नेहरू पुलिस स्टेशन में दर्ज किया गया। इस मामले में ही आज पत्रकार परिषद हमने ली है। ये महाराष्ट्र कर्मचारी यूनियन का अध्यक्ष हूँ, एक जवाबदार अध्यक्ष रूप में आपको मैं कहना चाहता हूँ कि नेहरू पुलिस ने ये जो FIR में गाड़े जी का नाम डाला है वो गलत तरीके से डाला है, क्यों अभी तक किसी के ऊपर भी दोषारोप सिद्ध हुए नहीं है। और गाड़े नाम कहां से लाया वो हमने पुलिस को पूछा है। हमने ACP भुजबल जी को भी मिलकर बात की है और हमने सब शिष्टमंडल में पूछा है कि भाई ये नाम गाड़े नाम कहां से आपने लिया है। तो नवी मुंबई महापालिका प्रशासन विभाग ने 8/7/2026 को शाम को पुलिस को एक लेटर दिया है। जब हम आपका पूरा इसका पूरा जांच करेंगे, जांच के बाद जो दोषी होगा उसका नाम आपको पुलिस में देंगे, तब आप FIR उनके नाम से करो करके। पर अभी तक जांच हुई नहीं, तो ये पुलिस ने कैसा नाम लाया गाड़े करके। पुलिस के ऊपर हम लोग आरोप कर रहे हैं कि आप गलत तरीके से एक कार्यकारी अभियंता का नाम डाल के FIR कॉपी में नाम डाल के ये गलत काम किया है। इसके लिए ये FIR में से नाम हटाने के लिए हमने निवेदन दिया है। उसके बाद अगर 4 दिन में नाम नहीं हटा तो हम पुलिस स्टेशन के बाहर धरना करके आंदोलन, पूरे कर्मचारी अधिकारी मिलकर हम लोग आंदोलन करेंगे। सर, आपको क्या लगता है नवी मुंबई महानगर पालिका में जो शेड्यूल कास्ट और शेड्यूल आ रहा है ताकि देखिए अभय जादव ये उस दिन हाउस में अभय जादव को निलंबन करने के लिए महापौरपति ने आवाज वहां पे उठाया। अब अभय जादव एक खुद विभाग अधिकारी नहीं है, अभय जादव उपायुक्त नहीं, HOD, हर डिपार्टमेंट का HOD वहां पे बोलने जाना चाहिए। अभय जादव HOD नहीं है। अभय जादव के ऊपर ललिता बाबर HOD मैडम थी, वो बाबर जानी चाहिए थी, वो बाबर नहीं। हर उपायुक्त जब सभागृह के सामने उपायुक्त आता है और उपायुक्त सामने बात करता है, वो अभय जादव उपायुक्त नहीं है ना। अभय जादव को उपायुक्त एक्चुअली पोस्ट देना चाहिए, मगर उसको बाजू में रख रहे। उसकी इंक्वायरी अभय जादव हो गया, अभी प्रवीण गाड़े हो गया, ये जो मेन पोस्ट के ऊपर अभी आ रहे, इनको टारगेट करने का काम ये पालिका आयुक्त करे। हमें जानकारी मिली आप उससे ACP और DCP से पालिका ने अगर पालिका लेती थी, पालिका अगर देती तो पालिका लेटर में नाम आता था। पालिका ने दिया नहीं, उनके खुद के मन से राजकीय दबाव से डाला है ना नाम। वही हम पूछ रहे कि किसका राजकीय दबाव था, वो हमें उसकी जानकारी हमें चाहिए। देखिए 4 दिन हम लोग राह देखेंगे, उसके बाद धरने पे हम बैठेंगे, जोरदार से आंदोलन करेंगे, धरना आंदोलन होगा। तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामासोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा।